मतलब सब आप यही उगा के खाते हो? हाँ। इस यहाँ तो सब कुछ खेती बाड़ी वाले किसानी वाले हैं सब ज्यादा इलाका आहे. किसका सब्जी आहे? कटहल. घी मध्ये चपाती खाण्याची बोलतो वेगळीच मजा असते. पहिली लागलेली पनवती अवदसा 7.5. अरे बिटका सायकल आवरं डोकर आपल्या जरा बघायला नाही भेटत नाही. अखरं सगळं डोकरात. मुर्गा कब बनेगा? अभी बनेगा क्या? दही के साथ चाय. ओ माय गॉड. एक बार भी नहीं ट्रेन में बैठा. 5 किलो चिकन. चिकन साठी टोप ठेवलाय मस्त. चिकन टेस्ट करून बघूया. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. यूपीच्या एका अशा गावामध्ये आहोत आम्ही आणि इथली लाईफ भाई किती शांत आहे. पक्कीच शांत लाईफ आहे अशी. आणि आता मस्त फ्रेश वगैरे झालो. आता ये गावांशी आम्हाला जावतोय जौनपूर मध्ये आणि त्या पण गावामध्येच राहायचं. इथं दादाचा मित्र होता, तिथं आम्ही आलो. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल. फ्रेश वगैरे होऊन आता जेवू इथं अशी. मग यांची गाडी आहे ना, ती घेऊन आम्ही जाणार आहोत जौनपूरला. 2 तासाचा रस्ता आहे. आजूबाजूला जी एरिया आहे ना, एकदम गावाकडची फिलिंग आणि काही घाई नाही, नुसती शांतता चालली भाई. खतरनाक वाटते. असं मन प्रसन्न होतं एकदम. और भारी वाटते सगळं बघून, की ज्याचा तो काम करतोय मोबाईल मध्ये नाही कोण, आपला एकदम शांत पूर्ण जीवन जगतात. प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला गाई म्हशी बघायला भेटतात. एक यूपीचा कल्चर आपल्याला बघायला भेटते. आणि घरात ना आपली कशी जवळ जवळ आहेत मुंबईमध्ये, पण यांची अशी लांब लांब घरा आणि भरपूर अशी शेती. आता जेवासाठी आम्ही घरामध्ये आलो. मस्त आम्हाला तयारी केली जेवण्यासाठी, प्रॉपर असं बसायला वगैरे. आणि आल्या घरामध्ये हरबादेवीचा मंदिराचा फोटो लावलाय. म्हणजे मड मध्ये जो प्रसन्न हरबादेवी प्रसन्न आपण ब्लॉग पण बनवलेला, तुम्ही बघला असाल. तो दादानी इथं फोटो लावलाय. चाचा, हम अभी कौन से गाव में है यूपी के? जद्दूपुर गांव में. तो इस गांव के बारे में कुछ बताओ हमको, इस कल्चर के बारे में थोड़ा कुछ बताओ. यहाँ तो सब कुछ खेती बाड़ी वाले किसानी वाले हैं सब ज्यादा इलाका है. देखेंगे तो सब जगह गाय भैंस गाय भी देखो हमारा सब है, बाहर निकलेंगे. यहाँ खाने में क्या ज्यादा पसंद करते हो? यहाँ खाने में यहाँ सब चावल दाल सब्जी वैसे यह ज्यादा % वाले हैं. दूध दही जो है ज्यादातर इधर के लड़के काम से बाहर जाते हैं या खेती बाड़ी भी करते हैं? नहीं, बाहर जाते हैं अभी. जो बाहर जाने वाले बाहर, खेती वाले. अब हम लोग तो हैं तो खेती बाड़ी में अपना जो है गाँव घर में. तो आपकी कितनी खेती है यहाँ? हमारी खेती तो यहाँ पड़ जाएगी कम से कम 5-6 बीघा पड़ जाएगा. 5-6 बीघा मतलब एकड़? हाँ, एकड़ पड़ जाएगा. 4 एकड़. 4 एकर जगह आहे. म्हणजे 4 एकर मध्ये शेती करतात. आपले इथं 4 एकर शेती असती तर करोडपती फुल. चलो थँक्यू चाचा, अभी खाना खा रहे हैं हम. हमारे लिए खाना बनाया, बहुत बहुत धन्यवाद आपका. जेवाला बघू शकता तुम्ही. रोटी, भात, दाल. किसका सब्जी है? कटहल मतलब क्या बोलते हैं इंग्लिश में, क्या बोलते हैं? कटहल की सब्जी. नाम सुना लग रहा है कटहल. तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा का कटहलला काय बोलतात मराठीमध्ये. आणि वरण आहे, आम का अचार आहे आणि रोटी बघा ना इथली हाताशी बनवलेली, एकदम सुकी. तेल नहीं यूज करते ना इसमें, घी यूज करते. हाँ, इसके ऊपर डालते हैं क्या घी? खाना खाते. आता जेवायला बसलो आम्ही, जेवूया. चपातीवर घी टाकलाय बघू शकता. घी मध्ये चपाती खाण्याची बोलतो वेगळीच मजा असते. हा. आता जेवूया मस्त. ऋतिक कैसा लगा? घी लावतोय का? आता कटहल म्हणजे समजलं आपल्याला फणस ना. हा, हे बघा फणस. कटहल म्हणजे फणस. आता मी जो जेवण खालाय, काय प्यारा, एकदम ऑथेंटिक हेल्दी. आणि सब इधर बना हुआ है ना. चावल भी यही उगाते हो, सब्जी भी इधर का ही है, सब कुछ. आणि दही खाली आहे मी. काय पावर दही, म्हणजे एकदम हलका जेवण आणि एकदम हेल्दी, भारी जेवण झालं. थँक्यू ब्रो, थँक्यू. यांची शेती वगैरे सर्व काय सब आपका ही आहे ना. आता आम्हाला ही गाडी घेऊन जायचं आहे. त्याचा पहिली लागलेली पनवती अवदसा 7.5 नस्टर लपांडर. ऋतिक आता बसवतय. स्टेपनी बसवली याला. टायरचा थोडा सीन झालता. ही गाडी घेऊन जाणार आहोत आम्ही पुढच्या प्रवासाला. आम्ही कहे है तब जात है. यूपी में अभी सायकल चला रहे. बारीक होतो ना मी, काय झालं सायकलशी पडलेलो आणि छातीवर लागलेला लय बेकार. अरे इसका हाइट नाही लो प्राबिट. अरे बिटका सायकल वाला. अब जाओ. अभी देखो कैसा चलाता हूँ मैं. ये घर यूपी में गाइस, यूपी में.
आता आमच्या गाडीमध्ये हवा भरायला गेलाय स्वप्नीलला, तोपर्यंत पोरा काचे गेलता न काचे. ही मजा वेगळीच आहे. आपल्या घरची पोरांना काचे म्हणजे माहिती नाही आता, पण आमची पोरा बघा एकदम प्रॉपर सगळं काचे बिचे खेळतात. जैसा आम्ही बारका असताना गेलो तो दिवसभर काचे बिचे म्हणजे सीझनल असं गेम खेळत. हो निकल गया एक उडाया. टेल्ला टेल्ला हल्ला टेल्ला. गोटी निघाली नाही का आउट आहे बॉ. मग हे गोटी निघेल तर हे आईचं चकता मग काय चवचं आईचं थोडी नेरा येत नाही केव्हाच गाडी आलेली आहे आमची. आता बसून आता मस्त जाणार आम्ही जौनपुर निकलना है गाइस. जौनपुर जा रहे हैं अभी इधर से. यूपी मध्ये आता सीएनजी भरतो ना मी. 93 रुपये आहे ना. 93 रुपीज. अपने इधर कितना आहे. आणि आम्ही महाराष्ट्रामधूनच गाडी घेऊन आलो ना. ट्रेन मध्ये वरती ठेवलेली, महाराष्ट्रामधूनच आणली. आता मस्त आम्ही अर्ध्या रस्त्याने थांबलो आणि चहा पित होतो. 5 रुपयाला चहा कुल्लड मध्ये चहा. काय ऋतिक क्रेझी. आपल्याकडे असते 20 रुपये होत चाललाय चहा, पण अशी 5 रुपयाच्या. लोकेशन बघा सगळे बाबाचा आवर डोकर आपल्याकडे बघायला नाही भेटत बाई. अखरं सगळं डोकरात सगळं आपापल्या कट्ट्यावर बसलं. बघा ना कसलं भारी वाटतंय सगळे एकत्र येऊन बसताना एकत्र. आता जे गावानं मी चाललो 15-20 मिनिटांमध्ये आम्ही ते गावात पोहोचू. फायनली आता मी पोहोचलो आहे अशी. आता सध्या लाईट गेली. हे इन्व्हर्टर आहे. हे आम्हाला जागा गेली झोपायला वगैरे. हे बघा ना खाट वगैरे ठेवल्या ना एकदम. आपण ये रूम बाहेर मस्त आहे सगळा. लाईट गेली सध्या. हाय बाबू कैसे हो. ओमकार दाचे बोटी कामाला आहे ना दादा. आप बोट पे काम पे हो ना ओमकार दा के. नाश्त्याला मला खाजा आणलाय. नाम बताओ अपना नाम. अंकुश. तुम्हारा क्या नाम. हाँ हिमांशु. पढ़ाई करना बहुत बढ़िया से. खाजा का तुम काय खाजा यूपी का खाजा. एक नंबर. सगळ्यांना घरची खावाला बिवाला आणलाय दादाचा. मस्त बघा मस्त अशी घराच्या बाहेरच हापशी आहे, त्याच्याशी पाणी आपण काढू शकतो. आणि समोरच बकऱ्या आता या. लाईट गेली म्हणून नीट दिसत नाही. बकऱ्या मस्त 4 बकऱ्यात जाग्यावर. सकाळच्या लवकर उठल्यावर काय वाईब असेल आहे. मस्त सगळा पक्ष्यांचा आवाज आणि आजूबाजूला अशा बकऱ्या बिकऱ्या. हेलो कौन से गांव में है हम अभी. पितौली. हाँ सुतौली. सुतौली गांव में. ओके. बकरियां बहुत है आपके पास. हमारे पास भी थी पहले गांव में बहुत. मतलब ऐसी 100-200 बकरियां रहती थी हमारे घर में. सगळी अशी मातीचीच घरात इथं. कितने दिन बाद लाइट आया. 3 दिन बाद बैठो. 3 दिन बाद लाइट आया और चला गया फिर से. नहीं वो आएगा फिर. अभी रात में आएगा शायद. आएगा. वो क्या ट्रांसफर का थोड़ा खम्मा होता है ना. बारिश की वजह से. बारिश में तो खम्मा गिर गया. ओके. लाईट आली गाईच. आणि घर बघा असा एकदम जुना. समोर झाड अंगण प्रत्येकाच्या घरासमोर असं आहे. नाश्त्याला मस्त आम्हाला काजू कतली. बट ही वेगळी आहे ना थोडी टेस्ट. यूपीची काजू कतली. यूपीची काजू कतली पण मस्त लागते. दुधाची आहे बर्फी आणि पाणी. मस्त स्वागत केलं यांचं. आता जेवण पण असेल यांचा. कसा बनतंय ते पण बघायला जाऊ. ओमकार दा तुझी दुसरी वेळ ना इथं. येस. लास्ट इयर राहिलेलो. कसा एक्सपिरियन्स होता लास्ट इयरचा. लास्ट इयरचा एकदम डेंजर एक्सपिरियन्स होता. काय झालं. लाईट पण आहे हा. आणि पाऊस पण नाही. गेल्या वर्षा लाईट पण नसते आणि आवरा पाऊस होता. हा चालायला ताकद नसते आहे. औरा म्हणजे चिखल झालता काय सगळे. व्हेरी डेंजरस. हाँ बारिश की वजह से. बारिश से आज लगा आज बना हम आए ना इसलिए बोले उनको बनाने को. आता आपण आलो किचन मध्ये. इथेशी आपलं काय जेवण रेडी होतंय. पकोड़ा बन रहा है क्या. हाँ, भजिया बन रहा है. हाँ भजिया बन रहा है. ओहो ये ऐसा बनाया भजिया. क्या चाय भी बन रहा है. हाँ चाय भी बन रहा है. और ये जो आप कर रहे हो इसको क्या बोलते हैं आपके भाषा में.
हमारे सब भाषा में मसाला हाँ मसाला तो बना रहे हो, लेकिन जिस पे बना रहे हो उसको क्या बोलते सील बोला था। हैं? सील बोलते हैं, हमको वरोटा पाटा बोलते हैं हम। अभी ये बंद हो गया, मिक्सर ही यूज करते हैं हर कोई। हमारी मम्मी यूज करती थी 5 साल पहले, अभी नहीं करती है। हमारे यहाँ चलता है गाँव को। यस गांव में चलता है, अच्छा है। और क्या क्या बना है? मुर्गा कब बनेगा? ये अपने अभी बनेगा क्या? हाँ ये मुर्गा तो क्या क्या डालती हूँ मुर्गा बनाने के लिए? कैसा मसाला आपका कैसा अलग रहता है? अभी बैठ रहे हैं, अभी बैठ जाइए, अभी बनाते तब दिखा दे बना। ठीक आहे ठीक आहे, बघूया आपण आता काय काय बनणार आहे. यांचं शेती करायचं कुदल बघा कसं. हाँ कुदल है। हाँ ये कुदल है ना, हमारे में करने वाला है। खेती करने वाला है ये। हाँ, लहसुन भी, गेहूं भी, धान भी, जोनहरी भी, बाजरा भी। और सब गन्ना का भी खेती करते हैं? नहीं गन्ने वगैरह नहीं है। आपका गन्ने का नहीं नहीं? गन्ना की खेती नहीं। ओके। आलू का, आलू का भी करते हैं? प्याजी का। ओके, मतलब सब आप यही उगा के खाते हो? हाँ हाँ। इसलिए अच्छा शरीर बनता है आपका. हमारे इधर सब केमिकल वाला मिळत आहे. आणि तुम्ही हे बघू शकताय, मस्त मातीचा बनवलाय सगळा. आणि याच्या आतमध्ये पाऊस येऊच शकत नाही, बोलतो पाणी नाही येत याच्यामध्ये. म्हणजे किती टेक्नॉलॉजी आहे. माती बघा किती मजबूत आहे. वो बड़े बच्चे हैं, छोटी बच्ची है, वो छोटी वाली है। स्कूल जाते हो ना सब? सब कोई जाते हैं। पढ़ाई करो जोर से, बहुत जोर से पढ़ाई करो. तर चुला बघा ना, चुला मस्त मातीचा चुला आहे. प्रॉपर सगळं भांड्यानं पण माती लावली, जेणेकरून भांडी खराब नको व्हायला. ची भजी रेडी झाली. भजी खातून सगळी होती. कैसा लगा भजी यूपी का? का चाय मिल जाता था? चाय पण आहे. चाय पण आणलं का? हा 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 हा. भजी के साथ चाय. ओ माय गॉड, क्रेजी. ग्लास बघा ना चहासाठी. वाह वाह वाह. चाचा आप मुंबई आए हो कभी? हाँ? मुंबई आए हो? मकई का आए थे क्या आप? कभी आए थे? हाँ, तो बहुत नहीं। 5 महीना हो गया. तो भजी वगैरह खा ली. आपका नाम क्या होता है? राज। राज भाई के साथ देख रहे हैं कोमड़ा कैसे बन रहा है. कोमड़ा बनाने की टेक्निक. और मच्छी भी बन रही है क्या? मच्छी भी फ्राई हो रहा है। मच्छी भी फ्राई हो रहा है. चावल भी कौन सी मच्छी है ये? प्यासी मच्छी। प्यासी नहीं समझ रहा. तो कैच फिश टाइप है. तालाब वाली, तालाब तालाब वाले. सिंगाली। सिंगाली ना. हाँ, सिंगाली। कोमड़ा बन गया? अभी नहीं। अभी नहीं क्या? अभी काटेंगे। चावल 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 तो बना रहा है. चावल प्याज का। ये प्याज बीज काटे कोमड़ा बनाने के लिए क्या? यहाँ देखो यहाँ। ये लहसुन काटे इतना हाँ। प्यारा. और मच्छी फ्राई हो रहा है इधर पूरा तेल में. ये कौन सा तेल रहता है आपका? मीठा तेल। मीठा तेल बोले तो किसका? सरसों का? किसका? नहीं रिफाइंड। रिफाइंड क्या? ओके. चिकन का अपना इतना सारा कितना किलो ये? 5 किलो। 5 किलो चिकन लाया है क्या? हाँ। बढ़िया. आज तो बढ़िया बनेगा. दावत है आज आपके इधर. बढ़िया यहाँ बढ़िया. चावल पक रहा है देखो। चावल तो हो गया ना रेडी. हाँ चावल रेडी हो गया। और मच्छी फ्राई हो रही हाँ, है. मच्छी उसके बाद चिकन बनने का. हाँ चिकन बनेगा, हाँ फिर रोटी बनेगी। फिर रोटी बनेगी. रोटी ओके. पकाने के लिए। आता आपल्याला चिकनची प्रोसेस बघायला भेटते. इथं तेल तापत ठेवलंय, तेल बघू शकता आपण. आणि आता कांदा जाईल त्याच्यामध्ये. और ये अपना आ गया खड़ा मसाला. खड़ा मसाला पिसा गया भैया। हाँ, पीस गया ना अपना वो खाली परोठे पे. क्या बोलते हैं उसको, मैं भूल गया. इको हाँ सिल रोड़ा बोलते हैं। सिल रोड़ा. हाँ हाँ। सिल रोड़ा. ओके हाँ। सही है. गाँव का भाषा अलग रहता हाँ। है, लेकिन आपका भाषा सोच हमारा तो मराठी है ना लैंग्वेज, तो हमको समझ रहे हाँ. हैं। जैसे सब जब रहा लागे तो मैंने धीरे धीरे खड़ा मसाला हाँ, हाँ। यही पिसाया था। यही पीस है ना. हाँ, यही ओके. अब सीख लेगा। हाँ मैं इधर महीना भर रह गया ना, तो सीख लूंगा पूरा. महीना नहीं, आज 1 हफ्ते रहते हो तो आपको सिखा दे। सैर करने भी एक बार भी नहीं ट्रेन में बैठा. कोई भी नहीं। अरे यार, तभी तो एक ही बार हमने बैठे नहीं। तभी तो मैं बोला बराबर ना। एक बार भी तो बैठना चाहिए जिंदगी में, ट्रेन में, प्लेन में. बैठने का भी समय आ रहा है। अभी बाबू बच्चे छोटे छोटे हैं, हाँ अब बड़े बड़े हो जाए। ओए, मुंबई चल। चलो मुंबई लेके जाएगा ये. इनको बड़े तू भी पापा नाही गया जाए। मुंबई? आएगा, ये भी आएगा अपने साथ. परत लाईट गेलेली आहे इथंशी. लाईटचा आहे काही भरोसा नाही. पहिले काहीच आपल्या इथं असायचा, तसा भरोसा नाहीच आहे डायरेक्ट. चिकन बनतंय इथंशी आपला 5 किलो चिकन. चिकनसाठी टोप ठेवलाय मस्त. आणि आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये चिकन टाकतील आणि बनल आपला. चिकनची प्रोसेस आहे ना आपल्यासारखी आहे, फक्त त्यांचा मसाला आणि तेल थोडा वेगळा आहे. बघूया कसा लागतंय. टेस्ट करण्यासाठी उत्सुक आहे मी. चिकन रेडी होते आता. अभी ये पकने के लिए रहेगा ना, कितना मिनट तक रहेगा चूल्हे पे? बस जाता आधा घंटा। आधे घंटे में बन जाता है ना.
चिकन तो जल्दी बन जाता है मटन से. हा. मच्छी तर रेडी झाली आपली बघू शकतो. चिकनला सगळा मसाला वगैरे टाकून द्यायचा. अभी थोड़ा ही पानी डालोगे ना, उसके ऊपर रखोगे पानी हाँ हाँ उसके ऊपर बर्तन में. अभी पक रहा है ना. हा, अभी पकरा आहे बरोबर. रात्रीचं 12:08 झाले आणि जेवण करतो ना मी. सगळं त्यांच्याच शेतीमध्ये त्यांच्याच याच्यामध्ये उगवलेल्या गोष्टी आपण खातो. आता आपल्यासाठी चिकन आणि रोटी आणि भात आलाय. टेस्ट करून बघूया. चिकन टेस्ट करून बघूया. हा हा हा. आपला चिकन कसा मसालेदार असतो पण याच्यामध्ये तेलाचा पण स्वाद येत आहे आणि काहीतरी अलग खालाय असं वाटतंय. रोटी खाऊन बघूया. रोटी बघा. पावर चिकन बनवलं. पावर जेवतो आता नंतर भेटतो तुम्हाला. आजच्या दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ब्लॉग इथंच एंड करतोय. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्या भेटूया. ब्लॉग बघायला विसरू नका उद्या. आणि आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. डिस्क्रिप्शन बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.